नमो भगवते वासुदेवाय। अथ अष्टमोऽध्यायः। मैत्रेय उवाच सनकाद्या नारदश्च रुहुर्हंसोऽरुणिर्यतिः नैते गृहान् ब्रह्मसूता यावन्नूर्ध्वरेतसः मृषा धर्मस्य भार्यासीत् दम्भं मायाञ्च शत्रुन् असूतविसुनं दत्तुं निरुतिर्जगृहे प्रजः। इथून हे ध्रुवचरित्र सुरू झालं. नामदेव महाराजांनी त्याची सुरुवात करताना वडिलांच्या विषमतेतून केली. या ध्रुवाची जी आई आहे ना, ती मोठी असून सुद्धा स्त्रैणपणाने धाकटीला जवळ केलं आणि राजाचे दोन्ही मुलं पण भेदरूपाने वागवलं. बाहेर एका साध्या वाड्यात सुनीतीला ठेवलं आणि सुरुची नावाची जी राणी होती, हे अध्यात्मदृष्ट्या आपल्यावर सुद्धा घटणार आहे. या दोन राण्या सगळ्यांजवळ आहेत, सुरुची आणि सुनीती. धर्माच्या नीतीच्या संस्कारानं जो संदेश आहे ती सुनीती आहे आणि इंद्रियाच्या पाठीमागं धावत आम्ही ज्या गोष्टी पुऱ्या करतो ती सुरुची आहे. तर रुचीच्या मागं आपण धावत असतो. नीतीप्रमाणे वागताना त्याग होत असतो. त्याग सुनीतीच्या पद्धतीप्रमाणे त्यागाची तयारी नसते. तर या उत्तानपाद राजाच्या दोन राण्या होत्या. महाराज सांगायचे उत्तानपाद हा शब्द मानव योनीतल्या प्रत्येकाला आहे. मानवाचा जन्म होताना गर्भ बाहेर येतो ते या अवस्थेत येतो, खाली मुंडकं वर पाय, आणि संस्कृतमध्ये त्यालाच उत्तानपाद म्हणतात. मिथुनी सृष्टीमध्ये शतरूपा राणीचा पहिला मुलगा याच्या या कृतीनं त्याचं आगमन कसं झालं हे पाहून त्याचं नाव उत्तानपाद ठेवलं होतं. सगळी माणसं आपण उत्तानपादच आहोत. अपवाद काही पायाळू जन्माला येतात, त्याला अपवाद म्हणायचं. आम्ही सगळे उत्तानपाद आहोत. या उत्तानपादाला दोन राण्या होत्या, तशा आम्हाला पण दोन राण्या आहेत. तुमच्याकरता असणारा धर्माचा संकेत ही सुनीती आहे आणि तुमच्या इंद्रियांच्या रुचीप्रमाणे वागणं ही सुरुची आहे. आणि आम्ही जरा काय करायला लागलोय, नीतीप्रमाणे वागायची तयारी ठेवत नाही, रुचीप्रमाणे चालतो. मनपूतम समाचरितचा तोच अर्थ आहे. तर आपण सुरुचीच्या आहारी गेलेलो आहोत. मग राजाकडून सुरुचीला पट्टराणीच्या पदावर बसवून सुनीतीशी तो अपमानास्पद वागणूक करत होता. राजयासी सर्व वृत्तांत ठाऊक आसोनी बाळका पाही नातो. या दोन्हींपासून दोन मुलं झाले. सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. संस्कृतमध्ये ध्रुव शब्दाचा अर्थ स्थिरतावाचक.
आणि उत्तम शब्दाचा अर्थ आहे तात्कालिक आकर्षण. हे सगळी सुरुची आहे. चायनाचा बाजार वाढला का यूज अँड थ्रोमध्ये आकर्षणीय स्वस्तात दिलं जातं, त्यामुळे आपण त्याच्याकडे आकृष्ट आहोत सगळे. तर हे इंद्रियांना बरं वाटणारं हे जे सगळं आहे ना, ही सगळी सुरुची आहे. आणि धर्माप्रमाणे काय पाहिजे या संकेतात जे बसतं त्याचं नाव आहे सुनीती. आपल्याकडं अर्थसुद्धा सुनीतीच्या रूपातून आला तर तो अर्थ तुमच्याजवळ टिकेल, पण सुरुचीच्या रूपातून आला तर टिकणार नाही. उत्तम फार लवकर मारला गेला. सुरुचीला स्थैर्य नाही आहे, तिच्या मुलाला उत्तमाला पण स्थैर्य नाही आहे. अर्थ आपला सुनीतीच्या रूपातून येत नाही. एकदम श्रीमंत व्हायला पाहतो, तात्पुरता होतो, तितक्याच वेगामध्ये त्याचा ऱ्हास पण होतो. म्हणून उद्गमस्थान अर्थसंपत्तीचं, अर्थपुरुषार्थाचं उद्गमस्थान सुनीती असावं, सुरुची नसावं, असं आहे. आपण सगळे सुरुचीच्या मागं चाललेलो. म्हणून तर मी तुम्हाला त्याच्यावरच उपाय सांगितला. देवाला नैवेद्य दाखवत जा पैशाचा, म्हणजे कधीतरी डोक्यात प्रकाश पडेल. आपण काही खातो, पण देवाला काही दाखवायचं ठरलं तर वैष्णवाला थोडीशी लाज वाटेल. तसं नीतीचा पैसा देवाला समर्पित करताना समाधान वाटेल, पण अनितीचा पैसा देवाला दाखवताना सुद्धा लाज वाटेल, कधीतरी खटका बसेल. म्हणून पहिला नियम घ्या. त्या नियमाला तुम्ही टाळ्या वाजवल्या होत्या, पण आचार केला पाहिजे, नाही तर पुढचं ऐकल्यावर तुम्ही सोडून द्याल. नाही, तुम्हाला त्या मार्गाकडे नेण्याकरता आपला कोणताही कमाईचा पैसा वैष्णवानी केवळ पदार्थच नुसते समर्पण करू नये, तर पदार्थ निर्मितीचं निमित्त असणारा अर्थसुद्धा देवाला समर्पित करावा. हे दोष परिमार्जन होतं, तर फायदा होईल. प्रामाणिकपणे आपल्या चुकीकडं लक्ष जाईल, वैराग्य होईल, नीतीनं वागण्याची प्रवृत्ती होईल. पण त्याची सुरुवात फक्त एवढी करा, पैशाचा खर्च नाही. तुमच्या नोटेतली एक नोटसुद्धा भगवंताची मूर्ती काढून घेणार नाही. त्याला काय कमी आहे, तो लक्ष्मीपती आहे. अरे त्यानेच तुला दिलं आहे, त्याच्या कृपेनंच तुला मिळणार आहे, मिळालं आहे. त्या तुमचं काही नुकसान न होता शुद्धीकरण प्रक्रिया या नियमामध्ये आहे. जसं वैष्णवानी शिजवलेल्या अन्नाचं नैवेद्य राखून सेवन करावं, तसं तुम्ही सगळे वैष्णव आहात. कमावलेला पैसा देवाला अर्पण करा आणि मग तो घ्या, तो विशुद्ध होईल, फायदा होईल. करून पहा, किंवा लाभ होईल. तर ही सुनीती आहे ध्रुव उत्पादनाची. शांतिरूपी स्थिर समाधान प्राप्त करण्याचं सूत्र त्या नीतिमान पैशामध्ये बसलेलं आहे. म्हणून ध्रुवाची आई आहे सुनीती. तसं मी याचे रूपक वेगवेगळे सांगितले. यावेळेला थोड्या वेगळ्या अँगलनं तुम्हाला मी हे सगळं सांगेन, कारण हे अर्थपुरुषार्थाचं उदाहरण आहे. मग त्याच्यात काय काय सिद्धांत आहेत, त्यातले हे सिद्धांत आहेत की अर्थ उत्पत्तीचं केंद्र सुनीती असावं, असं आहे. काय होतं, राजाकडून सुरुचीचा अपमान झाला, आपला सुनीतीचा, त्याच्या पोराचाही अपमान झाला, आणि त्या अपमानातून ध्रुवाची एक वास्तविक दृष्टी प्रगट झाली. क्षत्रिय बालक
अतिशय इमानदार. आणि मित्रांबरोबर खेळता खेळता जिज्ञासा केली, समोरचा वाड्या किती सुंदर आहे. एका मित्राने सांगितलं, अरे हा या वाड्याचा तुझा बाप राहतो, तुझ्या बापाच्या मालकीचा आहे हा वाडा. मग तो वाडा पाहायची इच्छा झाली. मित्रासह तो त्या राजवाड्यामध्ये गेला. राजवाड्यातले लोक, रस्त्याची सुरक्षा व्यवस्था, हा राजपुत्र आहे हे जाणत असल्यामुळं त्याचा आदर करतात, मुजरा करतात, कुठेही त्याला प्रतिबंध करत नाही. अशा अवस्थेत तो सगळे दारं ओलांडत जेव्हा दरबारात गेला, त्यावेळेला स्त्रैण असणाऱ्या या राजाची स्थिती अशी होती की या आवडतीला राजसिंहासनासमोर तिच्याशी गप्पा मारत बसलेला होता. आणि त्यावेळेला हा ध्रुव आला. आणि ध्रुव आल्याबरोबर आपलाच मुलगा असल्यामुळं प्रतिक्रिया प्रसन्नतेची त्याच्या चेहऱ्यावर झाली. सुरुचीचं तोंड राजाकडं होतं आणि राजा समोर ध्रुवाला पाहत होता. तिचं तोंड पहिल्यांदा ध्रुवाकडं गेलं नाही, पण राजाच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रियेवरून तिनं पाहिला, कोणाला पाहून हसला. आणि पाहिल्याबरोबर सवती मत्सर जागा झाला. ती सुरुचीच ती सवती मत्सर जागा का झाला, तर ही सवत आपल्या इच्छेला प्रतिबंध करील. नीती काय करते, रुचीला प्रतिबंध करते, मनमानेपणाला प्रतिबंध करते. यामुळे तिच्याशी द्वेष करत होती ही सुरुची. आणि माझं पट्टराणी पट जाईल या भीतीनं. तिला माहिती होतं नीतीप्रमाणे ही मोठी आहे, मोठीचा मुलगा राज्याचा अधिकारी असतो, पण मी धाकटी आहे, पण राजा माझ्या ताब्यात असल्यामुळं मी माझ्या पोरालाच राजा बनवणार आहे. आणि याचा प्रतिबंध नसावा म्हणून याला इथं येणं बंद करावं, म्हणून तिने तात्काळ षडयंत्र केलं. त्या वरून आकर्षणीय दिसणाऱ्या अत्यंत कारस्थानी असतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा या कारस्थानाचं अनुभव तिथं दिसतो. किती तात्काळ कारस्थान केलं तिनं, वेळ न लावता. ज्या धनुष्यबाणानं पुरुषाला घायाळ केलं जातं त्या धनुष्याचं नाव आहे नेत्रकटाक्ष. तर तिने तसा नेत्रकटाक्ष टाकला. एकाच नेत्रकटाक्षामध्ये आकर्षणाची पण ताकद आहे आणि त्याच नेत्रकटाक्षामध्ये नाराजी दाखवण्याची, क्रोध करण्याची पण ताकद आहे. मी मगाशीच नेत्रातले वेगवेगळे प्रवाह मगाशी सांगून गेलो. असे डोळे फिरवले की राजाच्या लक्षात आले, ही नाराज झाली. समोर जे प्रसन्नतेनं पाहत होतं ती मान खाली घातली. हा बाण लागला, पण तिला समाधान होईना, एवढ्या बाणावर आपलं काम होणार नाही. आता इकडच्या बाजूचं सहकार्य मी तोडलं, पण त्याचं इकडं येणारं आकर्षण तोडायचं आहे म्हणून त्याच्याकडं पाहत राहिली. तो येत राहिला, बालक होता, निर्विकार होता, त्याला काही अडचण वाटली नाही. तो वडिलांच्या मांडीवर बसण्याकरता राजसिंहासनाच्या बाजूनं येत राहिला. ध्रुव नुकतंच चौथं संपून पाचवं सुरू झालं होतं. तर तो येत राहिल्यानंतर इकडचा विषय दाबला होता, राजाने खाली मस्तक केलं होतं. त्या येणाऱ्या ध्रुवाचा अपमान केला. कुठं चाललायस म्हणे, मी वडिलाच्या मांडीवर बसायला चाललो. तिने सांगितलं, ही तुझी कक्षा तुझ्या वाड्यात आहे, इथं माझ्या ह्याच्यात कशाला आलास? इथं मी राणी आहे, पट्टराणी. इथं जर यायचं असेल
तर सुनीती पुत्र म्हणून तुला या मांडीवर बसता येणार नाही. फार इच्छा असेल तर देवाला प्रसन्न करून माझ्या पोटी ये, मग तुला बसता येईल. हे मोही लोक येण्यासारखे बोलत असतात. देवालाच प्रसन्न केला तर तुझ्या पोटी यायची काय गरज आहे. पण अभिमानानं मनामध्ये माणूस वाटेल ते बोलत असतो. तरी सुद्धा ध्रुव ऐकेना. सरळतेमध्ये तो जेव्हा निघाला, कृतीनं अपमान करण्याकरता पायऱ्या चढायला लागल्यावर बखोट्याला धरून खाली ओढलं. आपण हे धरतो ना बखोटा, खाली ओढलं. मग त्याला जास्त अपमान वाटला. क्षत्रिय होता आणि सुनीती संस्कारी होता, त्यामुळं तोंडावर प्रतिशब्द त्यांनी दिला नाही. कमीत कमी एवढं करायला पाहिजे मर्यादा सांभाळताना, कृतीमध्ये थोडी मर्यादा सांभाळत जावं थोरा मोठ्यांच्या बाबतीत. एवढं आवश्यक आहे. आपण वेगात आलो म्हणजे थोरा मोठ्याला सुद्धा उचलून बोलतो. आपण काय करतो आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा सुनीती संस्कारी ध्रुव अजिबात काही न बोलता, पण रागाचा परिणाम झाल्यामुळं पोट फडफड फडफड करतायत. आणि अशा अवस्थेमध्ये तो मागं फिरला. डोळ्यातून अश्रू चालू होते, पोट फडफड करत होते, सात्विक संतापाची प्रतिक्रिया होती. अशा परिस्थितीत तो परत आला. आणि परत आल्यानंतर आई जवळ आला. आईनं पाहिलं परिस्थिती. पुत्रावर प्रेम असतं, उचललं. बेटा का रडतोयस, काय झालं, तुझा कोणी अपमान केला. अरे तू राजपुत्र आहेस, त्याच मुद्द्यावर अपमान झाला होता. ते राजपुत्र म्हटल्यावर ओक्साबोक्सी रडायला लागला. तिला काहीच कळेना. एका दासीनं येऊन सांगितलं काय घडलं, आणि काय घडलं ते सांगितल्यानंतर सुद्धा सुनीती फार संयम ठेवते. सुनीती फार संयम ठेवते. त्या दासी देखत सवतीची निंदा केली नाही, ऐकून घेतलं. दासी निघून गेली. म्हणून नोकरा देखत कसं वागावं हे इथून शिका. त्याचा गैरफायदा नोकर घेतात. आपल्या मनाच्या रागद्वेषाचा परिणाम इथपर्यंत करतात महिला की आपल्याच नवऱ्याची टीका नोकराजवळ करतात आणि नोकर त्याचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहत. हे लक्षात ठेवा. म्हणून कधी काय बोलावं याचं सुद्धा भान ठेवत चला. तर नीतिमान बनायचं म्हणजे या सगळ्या मुद्द्याचा विचार करायला पाहिजे. तर सुनीती त्यावेळेला काही बोलत नाही. आणि नंतर मुलाला जवळ घेऊन त्याचा विचार बदलण्याच्या हेतूनं त्याच्याशी बोलते. आता मुलाचं सर्वे सर्वा आई असतं केंद्र. त्या अपमानाचं सर्व वर्णन मुलाकडून ऐकून घेतलं. त्याला जवळ घेतलं, त्याला समजून सांगायला लागलं. हे जे समजून सांगणं जे झालं ना, याच्यामध्ये
ऐश्वर्याचा पाया भरला नीतीचा. तो म्हणला ती आम्हाला गादीवर येऊ दिली नाही. आता मला असं पाहिजे की मला कोणी उठ म्हणणार नाही अशी जागा मला पाहिजे. मग आईने त्या परिस्थितीचं सर्व पायाभूत विवरण सांगितलं. रे तुझ्या वडिलाला ही गादी कोणाच्या कृपेने मिळाली? सगळ्या जगाचा नियंता परमात्मा आहे, त्याच्याच कृपेने मिळाली. मग तू त्याचं भजन कर. त्याच्या प्रसादानं जर ही गादी मिळाली तर तुला चिंता नाही की राजाकडून जरी मिळाली तरी ती गुणदोषयुक्त संपत्ती आहे. तुला निर्दोष संपत्ती पाहिजे ना, तर भगवंताजवळ माग. परमात्मा तुझी इच्छा पूर्ण करील. तो सर्व काही समर्थ आहे, सक्षम आहे. रागद्वेषयुक्त असणाऱ्या या मानवाकडं काय मागत बसलात? भगवंताकडं माग. फार असह्य जर झालं ना तर बुद्धिचातुर्याने लोभपूर्ती करता अनिती करू नका. देवाजवळ मागणी मागा. भगवान सात्विक संपत्ती, पण भगवंताचं असं आहे ना, वैद्य जसा रोग्याला कुपथ्य देत नाही तसं भगवान आवश्यकतेची पूर्ती करत असतात. तुमच्या इच्छेची पूर्ती करतील असं नाही, आवश्यकतेची पूर्ती करतील. आवश्यक आहे तेवढं देतील आणि ते सगळं आवश्यक तुम्हाला शांती पैदा करून देईल. असं आहे. म्हणून अर्थार्थी भक्त होणं म्हणजे काय? जगाच्या सगळ्या आर्थिक स्थिती पाहून आपल्या मनामध्ये अर्थाचा जो लोभ होतो त्याला सुव्यवस्थित विवेकी पद्धतीत भगवान तुम्हाला बसवून देतील आणि आवश्यकते इतकी नीतिमान संपत्ती तुझ्याकडे येऊ देतील. म्हणून मिळवलेली त्याला द्या आणि जी अपेक्षा आहे ती सुद्धा त्याच्याजवळ करा. हा अर्थार्थी भक्त आहे. भगवंतानी उदार म्हणून त्यालाही स्वीकार केले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन अर्थो जिज्ञासे अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. उत्तम म्हणून तेषाम ज्ञानी नित्ययुक्त हे सांगितलं, पण उदारा सर्व एवैते ज्ञानित्व आत्मैव मे मतम. उत्तम ज्ञानी भक्त, पण चारी भक्तांना स्वीकार केलाय. तर नीतीचा अभिव्यक्त असणारा ध्रुव, त्या ध्रुवाची दिशा भगवंताकडे वळवून देण्याचं काम सुनीतीनं केलेलं आहे. तर लहानपणी भगवत दर्शनाची उत्कंठा पैदा केली. आपल्या भाषेत त्याला महिमा सांगितला. त्याच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी भगवंताचं त्याला समजेल असं रूप तिनं समजावून सांगितलं. त्याला प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला. आणि तुला जर त्याला प्राप्त करायचं असेल तर तप करावं लागेल. कसं करावं याचा सखोल मार्गदर्शन मी करणार नाही, संत तुला करते. म्हणून अध्यात्मातले आईवडील संत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अध्यात्मातले वडील संत आहेत, आई संत आहे. त्यांचं मार्गदर्शन घे, असं सुनीतीरूपी आईनं स्वतः सांगितलं.
आमच्या आया संताकडे जायलाच विरोध करतात. पोरगा दारुड्या झाला तर चालतो, गुंड झाला तर चालतो, पण संताकडे गेलेला चालत नाही. काय अवदसा आठवली म्हणतात. आमच्यातलं एक पोरग मठामध्ये एका बाईला भेटलं. त्या बाईने तिची चौकशी केली आणि त्यांनी तिचं माहिती सांगितली. मग ती सुनीती जर असती तर तिने कौतुक केलं असतं, बरं आहे तुला संताचा संघ मिळाला. पण ती सुनीती नव्हती. मग त्याला म्हणते, अरे काय हे केलंस तू, घरच्या आईवडिलांना सोडलं, त्यांची काय दिशा असेल, अरे लग्न कर, हे काय कशा करतंय सगळं, असा बोध केला त्याला. सुनीतीनं सख्या पोराला सुद्धा असा बोध केला नाही, तो आपला संबंध नसणाऱ्याला सुद्धा असा बोध करतात. त्याचा काही संबंध नाही, पाहणारे पाहतायत, येणारा येतोय, आपला काही संबंधच नाही, पण तरीसुद्धा आपली भूमिका आपण अशी मांडतो. अशी अवस्था आहे काळाची. तर फार अवघड परिस्थिती आहे सगळी, लक्षात घ्या. तर स्वतः सख्खी आई ध्रुवाची परमेश्वराच्याकडं जाण्याला तिचा एकुलता एक असून परवानगी देते, हे विशेष आहे. ते काय अनेक अपत्य नव्हते, तरी सगळ्या कुळाचं कल्याण होईल यांनी जर भगवत प्राप्ती केली तर 14 पिढ्याचा उद्धार होईल, 21 पिढ्याचा उद्धार होईल. तेव्हा काही हरकत नाही. लोक साधं आपली माया तोडतात, परदेशाला गेल्यावर हा पैसा कमवेल म्हणल्यावर त्याला आनंदानं सोडतात लोभापोटी, पण सगळ्या कुळाचं कल्याण करण्याकरता देवाकरता कोणी आनंदानं सोडत नाही. लक्षात घ्या. तर सगळ्याचा उद्धार करणारी स्थिती ही प्रामाणिक सुनीती आई बोध करते बरोबर की तू जा. अशाही आया आहेत, आम्हाला माहिती आहेत. आत्ता वर्तमान काळात पोरग परत परत यायला लागलं, तू कशाला घरी येतो, तुझं काय काम आहे, या मोहाच्या जाळ्यात तू कशाला पडतो, अशाही म्हणणारे आया आहेत. आणि काहीही आपला संबंध नसून त्याला आपल्याच मोहात ओढायचा उपदेश करणाऱ्या पण आया आहे. त्यामुळे गंमत आहे. तर ही सुनीती पुत्राला बोध करते, तू आम्हाला विसर आणि संत म्हणतील त्याप्रमाणे तू पुढचं जीवन जग, त्यात तुझं कल्याण आहे, असा बोध त्या सुनीतीनं केला. आणि एक दोष काढला. तिला वाटलं हे बालक आहे, याच्या मनात त्या सावत्र आईच्या अपमानाचा जर विचार डोक्यात राहिला तर तपश्चर्येत तो विकल्प आडवा येईल, त्याचं तप लवकर सफल होणार नाही. म्हणून तिने एक मागणी मागितली की तू मी म्हणशील ते ऐकशील, म्हणजे तुझ्या कृपेनंच मला भगवत दर्शनाची इच्छा मार्गदर्शन झालं, का नाही ऐकणं. म्हणे तू असं कर की जसं मला वारंवार आशीर्वाद मागितला तसं तू एकदा सावत्र आईला वंदन करून ये. आणि आईच्या मार्गदर्शनामुळं द्वेष सोडून द्वेषाचं परिमार्जन करण्याच्या हेतूनं तिला सावत्र आईकडं पाठवलं. आणि तो गेला आवडीनं. गेल्या गेल्या साष्टांग नमस्कार केला. तिला वाटलं मी याला काल एवढा लाथाडला, अपमान केला ना, परत आला, नमस्कार केला, तुझ्या कृपेनं मला वैराग्य झालं, मग तू मला आशीर्वाद दे, मी भगवत प्राप्तीकरता तप करायला चाललो. ते बारीक वयन ते पाहिलं, तिला वाटलं बिना औषधाची खरूच जाईल. त्या बालकाला जंगलामध्ये किती हिंस्र पशून किती, आणि आपल्या मुलाच्या राज्यातला काटा निघून जाईल. तिने वरवर अंतःकरणाने आशीर्वाद दिला, जा बेटा सफल होशील.
याचं कर्तव्याने केलं. याच्या अंतःकरणातलं द्वेषमूळ काढण्याकरता या सुनीतीनं हे काम केलं. परत आल्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं की संतांचं ऐक. त्याप्रमाणे तो निरोप घेतो. जंगलात जाताना वय बारीक आहे, भीती वाटली तर त्याचं स्मरण कर. शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नांचे. काळजी करू नकोस, परमात्मा तुझ्या पाठीमागं आहे. आता भौतिक दृष्टीने स्त्री म्हणून तिला मुलाचा मोह नव्हता का? होता, पण मुलाचं कल्याण कशात आहे ही तिला कळलेलं असल्यामुळे तिने विरोध केला नाही. उलट पुश केलं, मार्गदर्शन केलं, पुढं ढकललं. आईच्या आज्ञेनं तो जंगलात निघाला. आईनं जाताना थोडासुद्धा डोळ्यात अश्रू येऊ दिला नाही. हे जर अश्रू येऊ दिला असता तर ममतेचा धागा याच्या अंतःकरणात बसला असता. म्हणून परमार्थाला निघालेल्या माणसाला अशा पद्धतीनं विरोध करू नका. तुम्हाला नाही जमलं तरी निदान थोडं का होईना आपण सुनीतीची थोडी जाणीव ठेवा. मातृत्वामध्ये सुनीती झाल्यानं तुमचं पण कल्याण आहे. तर मातेनं सुनीती व्हावं. सुरुची नको, तुमची रुची त्याच्यावर प्रेस करू नका. आपला पोरगा असा झाला पाहिजे, आपला पोरगा असं, हे सगळं सुरुचीचा प्रेस आहे. रुचीनुसार बनवण्याचा आग्रह, त्याच्या हितैषी दृष्टी नाही. महाराज मूळ माऊलीचं अंतःकरण हितैषी दृष्टीचं असावं असं आपल्या मंगलाचरणाच्या अभंगामध्ये लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कनवळ्याची जाती तुम्हाला मीटर दिले, करी लाभाविण प्रीती. प्रेम लाभाविण करा. माझ्या उपयोगाचा आला पाहिजे म्हणून त्याला घरात बांधून ठेवू नका. घरात बांधून हे माझ्या उपयोगाचा आला पाहिजे म्हणून लोक प्रयत्न करतात आणि पुढं तीच पोरं त्यांना लाथा मारतात. ही उदाहरणं आमच्या इथं बसलेल्यांमध्ये आहे, हे लक्षात घ्या. पोरग एकुलते एक आहे, परमार्थाची आवड जाऊ दिलं नाही परमार्थाकडं, ते माझ्या उपयोगाला आलं पाहिजे म्हणून लग्न केलं. आणि ती बायको अशी भेटली की तिने पोरालाच आपलंसं केलं आणि दोघं मिळून पार आईला बाजूला फेकून दिलं. हे उदाहरण आपल्यामध्ये इथं आहे. अशी उदाहरण आहेत मला. तर हितैषिता ठेवणं हे खरं आईचं काम आहे. त्याचं हित कशात आहे? तर लेकुराचे हित शब्द वापर. म्हणून करी लाभाविण प्रीती. या भौतिक लाभानं प्रेम करू नका, लाभाविण प्रेम करा. आमचं कुळ धन्य होईल असं वाटलं पाहिजे. आज भाग्याने पोरांना आवडच नाही, पण जर एखाद्या दुर्भाग्यानं पण जर एखाद्याला निर्माण झाली तर तुम्ही सुनीती बना. तर या ध्रुवाची आई सुनीती प्रेस तिनं तिला परमार्थाकडं प्रगट पाठवलं. तो गेल्यानंतर देवाला प्रार्थना केली, परमात्म्याला, नारायणा हे माझं लेकरू मी तुझ्या ओटीत घालते, तू आता याचा संभाळ कर. म्हणून सदिच्छा प्रगट करत जावी. आपला संकल्प प्रेस करण्यापेक्षा आशीर्वाद रूपानं सदिच्छा प्रगट करत जावी. हे लक्षात घ्या. तू याचा संभाळ कर असं सुनीती म्हणते. तो गेला. जंगलामध्ये भीती वाटत असताना भजन केलं. त्याची प्रामाणिक इच्छा असल्यामुळं त्याला संतांची गाठ पडली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. देवर्षी नारद तिकडून विरुद्ध रस्त्याने प्रकट होऊन त्याच्याकडे येताना त्यांनी पाहिले. त्यांचं ते सात्विक रूप पाहिलं आणि आईनं सांगितल्याप्रमाणे हे संत भेटले, त्यांना शरण जावं म्हणून तो साष्टांग दंडवत करत करत चालला. नारदांना त्याच्या बालकाळात असलेल्या शरणागतीचं कौतुक वाटलं. नारद वेगाने त्याच्या जवळ आले
त्याला उठवलं, जवळ घेतलं आणि नेमकं आईच्या शब्दाची प्रचिती आली. नारद त्याला बेटा म्हणून हाका मारतात. आईनं सांगितलं होतं परमार्थातले आई वडील संत आहे आणि याने मला बेटा म्हणून हाका मारला. आतून प्रेम उमडलं महाराज, डोळ्यातून प्रेमाश्रूंनी नारदांचं प्रेमाश्रूंनी आदर केला. नारदाने थोडा झाड हलवून पाहिलं, खुंटा बळकट करून पाहिला, त्याच्यात टिकले. अरे म्हणे तुला घरी जातो, तुझ्या वडिलांना समजून सांगतो, हे राजवैभव हे सोडून हे कशाला इकडं आलास. महाराज तो डगमगला नाही. म्हणला महाराज माझ्या इच्छेच्या अंकुराला तुम्ही दाबू नका, मला भगवत प्राप्तीची इच्छा आहे. फक्त हलवाय करता पाहिलं याचा संकल्प किती पक्का. तर हलवून पाहिल्यानंतर पटल्याबरोबर नारदाने कृपा केली, जवळ घेतलं, मस्तकावरून हात फिरवला आणि 12 अक्षर मंत्राची दीक्षा दिली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. आणि हा मंत्र दिल्यानंतर त्याला सांगितलं जिथं गाठ झाली तिथून जवळ यमुनेच्या किनारी ध्रुवटीला ज्याला आज म्हणतात, ते पूर्वीचं मधुवन, त्या मधुवनात तप करायला सांगितलं. त्यांनी तप केलं म्हणून त्या मधुवनातल्या त्या टेकडीला आता ध्रुवटीला असं आता म्हणतात. तप करायची आज्ञा दिली आणि जाता आशीर्वाद पण दिला, तुला लवकर भगवंताची गाठ होईल. तो आशीर्वाद गाठीला घेतला आणि तप केलं. 6 महिने अत्यंत कडक तप केलं. 6 महिने तप केलं. बालवयाच्या मानाने त्यांनी जी निष्ठा लावली ती विशेष पाहण्याजोगी. तेव्हा देव भेटण्याकरता बाजी लावावी लागते. त्या प्राणाची सुद्धा बाजी द्यावी लागते. कित्येक वेळेला देव परीक्षा पाहतात. नामदेवानी म्हटलंय ना की तू आहे उदार, पण कसा आहे म्हणे, घेशी तेव्हा देसी, ऐसा अससी तू उदार. काय देवा सांगू तुमचे कृपणाचे द्वार. पण देवाने तो नियम जर ठेवला नाही तर चालणार नाही. तर परमात्म्याने परीक्षा पाहत असताना नुसतं तपांश नाही पाहिला, मग त्याला मोहित करण्याकरता तप करता करता आईचा वेश घेऊन त्याच्याकडं आले आणि अशा करुण रूपानं त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. तू गेल्यापासून माझे फार हाल आहेत, अरे डोळे उघडून माझ्याकडं पहा. आता भगवत दर्शनाचा निश्चय करून काम चालू असलेला ध्रुव विचलित झाला नाही. ते सगळे प्रतिबंध येतच असतात. सोनं तापल्यावर त्याचा कस वाढत असतो, तसं साधकाला हे सगळे प्रतिबंध जे असतात ना, हे आल्याशिवाय त्याची निष्ठा पक्की होत नाही. हे सगळं होतच असतं. तेव्हा स्वतः देवानी परीक्षा पाहिली आईचा वेश घेऊन, पण त्याही परिस्थितीमध्ये भगवंताच्या त्या परीक्षेमध्ये तो आकृष्ट झाला नाही. आणि या परीक्षेत पास झाल्यावर देव म्हणले आता हा दर्शन देण्याचा अधिकारी झाला. मग ते आईचं घेतलेलं रूप बदललं आणि त्या ध्यानस्थ ध्रुवासमोर लख प्रकाशामध्ये चतुर्भुज विष्णूचं दर्शन त्याला दिलं. चतुर्भुज नारायण भगवान. तरी सुरुवातीला डोळे उघडले नाही, कारण त्याच्या आत तेच ध्यान होतं. बाहेर आत एकच आहे. मग भगवंताने त्याला बाहेर आणण्याकरता आतलं ध्यान खेचून घेतलं आणि त्या वियोगामध्ये डोळे उघडले तर समोर प्रत्यक्ष दर्शन. मग
ते एका पायावर उभा राहिलेला जे कडक तप होतं ते सोडून तो साष्टांग दंडवत करतोय. पुन्हा जय जयकार केला. चतुर्भुज नारायण भगवान की. तेव्हा या परिस्थितीमध्ये 5 वर्षात त्यांनी 6 महिन्याचं तप करून या साक्षात्कारापर्यंत गेला. आणि या साक्षात्कारापर्यंत गेल्यानंतर देव म्हणले वरम ब्रूही. पण भगवत दर्शनापुढं पूर्वीचा जो अर्थसंकल्प होता तो मावळून गेला, गरजच राहिली नाही. लक्ष्मीपती भेटल्यावर लक्ष्मीची काय गरज आहे. तेव्हा त्यांनी काही मागितलं नाही. पण भगवंतानी जो आधी संकल्प होता त्याची जाणीव ठेवून त्याला या ऐश्वर्याकरता ऑर्डर दिली. जा म्हणे बेटा तू राज्य कर. म्हणे मला आता राज्याची इच्छा नाही आहे, पण म्हणे तुला राज्यावर बसलेला पाहायची माझी इच्छा आहे. आणि मग भगवत आज्ञा म्हणून त्यांनी ती आज्ञा स्वीकार केली. परत आला तोपर्यंत इकडचं सगळं वातावरण बदललं होतं. देवर्षी नारदांनी त्याच्या वडिलांना काही साधना सांगितली होती. त्याच्या वडिलांचा रागद्वेष गेला होता. सावत्राईचा पण रागद्वेष संपला होता. या 6 महिन्यात त्याच्या तपाचा परिणाम. सगळे राज्यातले लोक त्याची वाट पाहत होते. आगमन कळल्याबरोबर राजाला कळलं. राजाला आपल्या एका अपराधाची जाणीव झाली की मी याचा अपमान केला. म्हणून तो परत येऊन माफी मागतोय. तर आता हा ध्रुव रागद्वेषात राहिलाच नव्हता. त्यांनी पिताजींना वंदन केलं. म्हणे पिताजी तुमच्या कृपाशीर्वादानं मला भगवत दर्शन. अरे म्हणे मी लायक नाही तुझा रागद्वेष केला. नाही म्हणे तुमच्या कृपा जर झाली नसती तर हे सगळं घडलंच नाही. जे जे अनुकूल प्रतिकूल असतं ना ते विसरायचं असतं. परमार्थिक माणसाने जर त्या प्रतिकूलतेची आठवण केली तर त्याच्या परमार्थ प्रगतीला सुद्धा अडथळा येतो. हे सगळं सोडून द्या, विसरून जा. तर ध्रुवाच्या मनात तर काही राहिलंच नव्हतं. ध्रुवाने आईला सावत्राईला साष्टांग वंदन केलं. तिच्याही मनातला रागद्वेष गेला. आणि सख्खी आई भेटली, तिला कृतकृत्यता वाटली. शुद्ध प्रेम होतं. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. आणि तिनं फार प्रेमानं ध्रुवाला आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर समाजानं ध्रुवाची मोठी यात्रा काढली. वडिलांना या मुद्द्यावर सगळे तयार झाले, वडील आणि प्रजा, की साक्षात्कार करून आलेला हा पुत्रच राजा होण्याच्या लायक आहे. सावत्राईनं पण अनुमती दिली. मग त्याला राज्यावर बसवायचं ठरवलं. आणि या अशा साक्षात्कारी पुत्राचं प्रजेला दर्शन व्हावं म्हणून विनंती केली, यांची मिरवणूक काढावी मोठी. राजाने गरीब हत्तीण बोलवली, सजवली आणि ध्रुवाची मिरवणूक काढायची ठरवली. ध्रुव समन्वयी असल्यामुळं, रागद्वेष राहिलेला नसल्यामुळं एकटा हत्तीवर बसला नाही, भावाला घेऊन हत्तीवर बसला. आणि हत्तीवर बसल्यानंतर प्रजा जय जयकार करायला लागली. त्यांनी सांगितलं माझा जय जयकार करू नका, मी प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर परमात्म्याचा जय जयकार करा. जसं शिवाजीराजांनी निरोप पाठवला ना, शिवाजीराजांना तुकोबरायांनी, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही त्यांनी प्रसन्न होणार आहे असं शिवाजी महाराजांना सांगितलं. आमची प्रसन्नता पाहिजे का?
कंठी मिरवा तुळशी हार, व्रत करा एकादशी, ह्या आज्ञा शिवाजी महाराजांना त्यांनी दिल्या. आम्ही तेणे सुखी. तसं ध्रुवानी प्रजेला सांगितलं आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल. आणि तो संस्कार घालण्याकरता ध्रुव पुढं म्हणतायत आणि प्रजा मागं म्हणायला सुरुवात करते. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा दीक्षा प्रजेला दिली. मिरवणूक संपल्यावर ध्रुवाला राजगादीवर आरूढ केलं. निराभिमानी परिस्थितीत राज्य करायला सुरुवात केली. वडिलांना वैराग्य झालं. पतिव्रता असणाऱ्या सुनीतीनं पुत्रमोह ठेवला नाही. वडिलांबरोबर वनामध्ये निघून गेली. आणि नंतर महाराज भावाकरता या ध्रुवानी यक्षांबरोबर युद्ध केलं. अनेक यक्ष निरपराध मारले जायला लागले. स्वतः स्वयंभू मनू प्रगट होऊन त्याला यापासून परावृत्त केलं. कारण भगवत आशीर्वादी याच्या हातून महाराज याचा पराभव होणं शक्यच नव्हतं. तर सांगितलं जे ते ज्याच्या त्याच्या भाग्यानं त्याचं मरण आलं म्हणून तो गेला. त्याच्याकरता तू या निरपराध यक्षांना मारू नकोस. युद्ध बंद करायला लावलं. 36,000 वर्ष युद्ध राज्य केलं. शेवटच्या काळामध्ये निवृत्तीपरायणतेच्या दृष्टीनं जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव घेण्याकरता गंगा किनारी आले आणि ध्यान करून बसत असताना गंगेचा खळखळ आवाज आडवा यायला लागला. म्हणून थोडं दूर बसावं म्हणून उठायला लागले. गंगा आडवी झाली. का म्हणून माझ्या किनाऱ्यातून उठतोस? तर म्हणे तुझा आवाज मला प्रतिबंध करतोय. अरे म्हणे तुझ्यासारखे भक्त आहेत म्हणून ह्या पाप्यांचं परिमार्जन झालेलं जे दोष आहे तो तुमच्यासारख्या भक्तांच्या दर्शनानं समाप्त होत. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. तर तुम्ही माझ्या किनाऱ्यापासून जाऊ नका. तुमच्याकरता आजपासून मी या ठिकाणी बिलकुल आवाज करणार नाही. ऋषिकेशच्या जवळ लक्ष्मण झुल्याजवळ ध्रुवाची तपस्थली आहे. तेवढ्या भागात 2-4 मैल गंगा शांत आहे. खाली खळखळे वर खळखळे. तेवढ्या भागात ध्रुवाच्या इच्छेकरता आजही त्या शांतीचं प्रतीक जाणवतं. आणि तो ध्यान करत भगवंताच्या ज्यावेळेला तल्लीन झाला, भगवंतानी त्याला जवळ बोलवण्याकरता विष्णुदूतांना विमान घेऊन पाठवलं. विष्णुदूत विमान घेऊन उतरले. ध्रुवाला सदेह वैकुंठात नेण्याचं आमंत्रण दिलं. काळाची पायरी करून ध्रुव विमानात चढले. आणि त्या भाग्यामध्ये त्याला आठवण झाली की सगळी कृपा सुनीतीची आहे.
तिची काय अवस्था असेल, पतिव्रता आहे, पतीबरोबर गेली, तर तिच्या उपकाराची आठवण झाल्यावर विष्णुदूत अंतर्ज्ञानानं ध्रुवाला म्हणतायत थोडं वर पहा. तर वर पाहिलं. वर पाहिल्यावर वर एक दुसरं दिव्य विमान होतं. त्या विमानामध्ये आई बसलेली होती. आई मुलाकडं पाहते, मुलगा आईकडं पाहतोय. दोघांची नजरानजर झाली. आईचे आशीर्वादाचे प्रेमाचे अश्रू मुलाच्या मस्तकावर पडले. आईनं आशीर्वाद दिला, बेटा तुझ्यामुळं मला ही गती आहे. पुत्र म्हणतो तुझ्यामुळं मला ही गती आहे. अशा प्रेमामध्ये त्या आईनं आशीर्वाद दिला, बेटा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती दिगंत राहील. आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण प्रेमाने हे ध्रुव चरित्र गातो. अर्थपुरुषार्थामध्ये मोक्षापर्यंत भगवत संबंधातून अर्थपुरुषार्थाची पूर्ती करून मोक्षापर्यंत गेलेला हा ध्रुव अर्थार्थी भक्तामध्ये याचं चरित्र आपण वर्णन केलं. आता कामपुरुषार्थाचा विचार उद्याच्या कथेत होईल. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कन्धे ध्रुवचरित्रवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. भक्त ध्रुवजी महाराज महाराज की जय. राधा महारानी की जय. जय 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 श्री राधे. राधे